प्रिय मित्रांनो, कोणी कितीही सगा आणि विश्वासू असो, या 3 गोष्टीमध्ये त्याचाही कधी विश्वास करू नका. त्या 3 गोष्टी काय आहेत ते मी या कथेच्या माध्यमातून सांगते. तर मित्रांनो, खूप पूर्वीची गोष्ट आहे. एक नगर होते ज्याला सुखनगर म्हणतात. या नगराचा राजा धर्मराज प्रजेची फार काळजी घेत असे. तो न्यायप्रिय आणि दयाळू होता. त्याची एक सवय होती की तो कधीकधी जंगलात शिकार करण्यासाठी जायचा. एके दिवशी राजा धर्मराज आपल्या काही सैनिकांसोबत आणि साथीदारांसोबत शिकारीसाठी निघाला. जंगलात फिरता फिरता ते बरेच दूर निघून गेले. अचानक हवामान बिघडले. वादळ आणि तुफानाने संपूर्ण जंगलाला घेरले. रस्ता दिसणे अत्यंत कठीण झाले. राजाचे सैनिक आणि साथीदार रस्ता चुकले. राजाही आपल्या रस्त्यावरून भटकला आणि एकटाच राहिला. जंगल खूप घनदाट आणि धोकादायक होते. जंगली जनावरांचा धोका वेगळाच होता. राजाने विचार केला की आता रात्र जंगलातच काढावी लागेल. म्हणून त्याने एक सुरक्षित जागा शोधण्याचा निर्णय घेतला. चालता चालता त्याला थोड्या अंतरावर धूर उडताना दिसला. आशेने राजा त्या दिशेने गेला. जेव्हा तो त्या जागी पोचला तेव्हा त्याने एक छोटीशी झोपडी पाहिली. राजाने दारावर टकटक केली आणि म्हणाला, मी एक मुसाफिर आहे. वादळ तुफान सुरू आहे. रात्र काढण्यासाठी थोडी जागा हवी आहे. मित्रांनो, दार एक वृद्ध व्यक्तीने उघडले. तो एक लाकूड तोड्या होता जो जंगलात लाकडे तोडून आपला उदरनिर्वाह करत असे. वृद्धाने राजाला आत बोलावले आणि मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले. झोपडीत लाकूड तोड्याची एक तरुण आणि सुंदर मुलगीही होती. दोघे बापलेकी फार साधे आणि नेक मनाचे होते. लाकूड तोड्याच्या मुलीने राजासाठी जेवण बनवले. जेवण साधे होते, भाकरी आणि भाजी, पण त्याचा स्वाद राजाला फार आवडला. जेवणानंतर लाकूड तोड्याने राजासाठी एक आरामदायक अंथरूण घातले. राजाने प्रथम जाणवले की खरी खुशी आणि सेवा मोठ्या हवेल्यांमध्ये नव्हे तर खऱ्या हृदयांमध्ये असते. राजाला हे कळले की साधेपणातही सुख असू शकते. हीच ती गोष्ट आहे. जो समाधानात सुख शोधतो त्याला धन, वैभव आणि विलासितेची गरज पडत नाही. मित्रांनो, सकाळ झाल्यावर राजाने लाकूड तोड्या आणि त्याच्या मुलीचे आभार मानले आणि आपल्या महालाकडे परतला. पण महालात आल्यानंतरही त्याचे मन झोपडीतच गुंतले होते. लाकूड तोड्याच्या मुलीची साधेपणा आणि सेवाभावना त्याला वारंवार आठवत होती. काही दिवसांनी राजाची लग्नाची चर्चा मंत्र्याच्या मुलीशी निश्चित झाली. पण मंत्रीची मुलगी फार घमंडेखोर आणि स्वार्थी होती. राजाने लग्न करण्यास नकार दिला. त्याने आपल्या दरबारीयांना सांगितले की तो त्या मुलीशी विवाह करेल जिने त्याच्या कठीण प्रसंगात सेवा केली होती. राजाने लाकूड तोड्याच्या मुलीशी विवाह केला. या निर्णयाने राज्यात चर्चेचे वातावरण निर्माण झाले. पण राजाने स्पष्ट केले की त्याचा हा निर्णय प्रेम, आदर आणि कृतज्ञतेवर आधारित आहे. राजा धर्मराज आपल्या राणीसोबत फार सुखी होते. काही काळानंतर त्यांच्या घरात लाकूड तोड्याच्या मुलीला 2 मुली जन्माला आल्या. पण जो मंत्री आपल्या मुलीचे लग्न राजाशी करवून घेऊ इच्छित होता तो या गोष्टीने फार नाराज झाला. त्याने राजा आणि राणीविरुद्ध पाठमोरे षडयंत्र रचायला सुरुवात केली. एके दिवशी मंत्र्याने राणीच्या खोलीत साप सोडला, ज्यामुळे राणीचा मृत्यू झाला. राजाने दोन्ही मुलीसोबत जीवन जगणे सुरू ठेवले आणि दुसरे लग्न करण्यास नकार दिला. मंत्र्याने राजालाही मारण्याची योजना आखली. त्याने रसोईदारांशी मिळून राजाच्या जेवणात विष मिसळले. राजाच्या मृत्यूनंतर मंत्र्याने गादीवर कब्जा केला. म्हणते आहेत की जो व्यक्ती दुसऱ्यावर विश्वास ठेवतो त्याने सावध राहिले पाहिजे, कारण विश्वासघात तोच करतो जो सर्वात जवळ असतो. मित्रांनो, राजा धर्मराजाच्या निधन आणि मंत्र्याच्या षडयंत्रानंतर राज्यातील स्थिती बिघडली. मंत्र्याने सत्ता हस्तगत केली. पण राजाची एक जुनी आणि विश्वासू दासी होती जिचे नाव मंगला होते. मंगला हे सर्व पाहत होती. मंगलाला कळले की मंत्री आता लवकरच राजकुमारांनाही संपवण्याची योजना बनवेल
जेणेकरून गादीवर पूर्ण हक्क त्याचा होईल. मित्रांनो, रात्रीच्या अंधारात मंगला आपल्या जीवाची पर्वा न करता राजाच्या दोन्ही लहान राजकुमारांना महालाबाहेर काढून जंगलाच्या दिशेने पळाली. तिने विचार केला की कोणत्याही किमतीत मुलीचा जीव वाचवायचा आहे. वाटेत त्यांना जंगलाच्या एका कोपऱ्यात एक सुरक्षित जागा मिळाली. मंगला तेथे दोन्ही मुलींचे पालनपोषण करू लागली. मित्रांनो, वेळेचे चाक नक्की फिरते. वेळेसोबत दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. त्या आपल्या आईवडिलांबद्दल काही जाणत नव्हत्या. मंगला त्यांना आपल्या मुलीसारखे वाढवत होती. पण एके दिवशी मंगला फार आजारी पडली. जेव्हा तिला कळले की तिचा अंतिम काळ जवळ आला आहे, तेव्हा तिने दोन्ही मुलींना आपल्याजवळ बोलावले आणि कापऱ्या आवाजात सारी सत्यता सांगितली. मंगला त्यांना म्हणाली की तुम्ही राजा धर्मराज आणि राणी आराध्या यांच्या मुली आहात आणि मंत्रीने तुमच्या मातापित्यांची हत्या कशी केली ते सांगितले. मित्रांनो, हे ऐकून दोन्ही मुली स्तब्ध झाल्या. मंगलाच्या निधनानंतर दोन्ही बहिणी आपल्या मातापित्यांना आठवून खूप रडल्या, पण त्यावेळी त्यांच्याकडे काही करण्याचा मार्ग नव्हता. मित्रांनो, असाच वेळ जात राहिला. एके दिवशी शेजारच्या राज्याचा एक राजकुमार, ज्याचे नाव अनिरुद्ध होते, तो आपल्या मित्र अर्जुनसोबत शिकार खेळण्यासाठी आला. अर्जुन मंत्रीचा मुलगा होता, जो लहानपणापासून राजकुमाराचा जवळचा मित्र होता. राजकुमारने जंगलात 2 तितरांचा शिकार केला आणि अर्जुनला त्याचे मांस शिजवण्याचे काम सोपवून एका झाडाखाली आराम करण्यासाठी गेला. मंत्र्याच्या मुलाने आग पेटवून मांस शिजवायला सुरुवात केली. तेव्हा त्याची नजर दूर एका झोपडीवर पडली. झोपडीच्या बाहेर एक सुंदर मुलगी उभी होती. तिला पाहून तो हैराण झाला. त्याने विचार केला, या वीरान जंगलात ही इतकी सुंदर मुलगी कुठून आली? मित्रांनो, मंत्र्याचा मुलगा त्या झोपडीकडे गेला आणि त्या मुलीशी बोलायला लागला. त्याने स्वतःचे परिचय दिले आणि आपल्या बोलण्याने तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याला जळण्याची तीव्र वास आली. तो धावत आपल्या जागी परतला, तर त्याने पाहिले की मांस जळून गेले होते. मुलगी म्हणाली, तुम्ही सांगितले तर मी तुमच्यासाठी तितर पकडून आणू शकते. अर्जुनने तिचे बोलणे मान्य केले. ती मुलगी झटकन जंगलात गेली आणि थोड्याच वेळात एक तितर पकडून आणले. नंतर तिने तितर शिजवले आणि अर्जुनला दिले. अर्जुन शिजवलेले मांस राजकुमार अनिरुद्धकडे घेऊन गेला. राजकुमाराने मांस चाखले तर तो चकित झाला. त्याने विचारले, आज तू इतके स्वादिष्ट मांस कसे शिजवलेस? पूर्वी कधी असे झाले नव्हते. तेव्हा मंत्र्याच्या मुलाने हसत हसत म्हटले, मित्रा, हे काम माझे नाही, तर त्या झोपडीत राहणाऱ्या मुलीचे हुनर आहे. हे मांस तिनेच शिजवले आहे. मित्रांनो, म्हणतात की योग्यता आणि हुनर कोणत्याही ठिकाणी परिस्थितीत मोठा असतो. तो तुमच्या चारित्र्य आणि मेहनतीचे प्रतीक असतो. मित्रांनो, हे ऐकून राजकुमाराचे मनही त्या मुलीला भेटण्यासाठी झाले. तो झोपडीजवळ गेला. नदीकिनारी छोटी राजकुमारी आराधना कपडे धुण्यासाठी जाते. जेव्हा ती परत आली तेव्हा मोठी राजकुमारी सौम्याने तिला मंत्राच्या मुलाबद्दल सांगितले. ती म्हणाली, बहीण, आज इथे एक तरुण आला होता. त्याने मला फार लक्ष देऊन पाहिले, जसे तो मला काही सांगू इच्छितो. त्याची बोलणे आणि नजर फार विचित्र होती. तेव्हा आराधनाने हसत हसत म्हटले, सौम्या, हे सर्व फक्त सुरुवात आहे. तो आता परत येईल आणि यावेळी राजकुमाराला सोबत घेऊन येईल. तू इतकी सुंदर आहेस की राजकुमार तुला नक्की आवडेल. जर त्याने तुझ्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर तू आनंदाने मान्य कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याबद्दल कोणालाही काही सांगू नकोस. आपले नाते या जगात लपलेले राहिले पाहिजे. सौम्या म्हणाली, पण बहीण, मी तुला एकटी कशी सोडू शकते? मित्रांनो, आराधनाने तिला समजावत म्हटले, पहा बहीण, मी तुझ्या मागे मागे येईन, पण आपला हा राज कोणालाही कळू नये. मी तुझी मदत करेन, पण ही सत्यता जगापासून लपवून ठेवणे आपल्यासाठी चांगले आहे. मित्रांनो, छोटी बहीण थोड्या वेळासाठी बाहेर गेली आणि परत येताना पांढऱ्या फुलांचा एक छोटासा गुच्छ घेऊन आली. तिने आपल्या मोठ्या बहिणी सौम्याला सांगितले, जेव्हा राजकुमार तुला घेऊन जाईल तेव्हा तू रस्त्यात हे फूल एक एक करून टाकत जा. मी या फुलाचा मागोवा घेत घेत तुला शोधून काढेन. सौम्याने आपल्या बहिणीला मिठी मारली आणि तिची बोलणे मान्य केली. काही वेळानंतर मंत्र्याचा मुलगा आणि राजकुमार
दोघे झोपडीवर गेले. जशी राजकुमार अनिरुद्धची नजर सौम्यावर पडली तसाच तो मंत्रमुग्ध झाला. त्याने विचार केला की या घनदाट जंगलात ही इतकी सुंदर मुलगी कशी आणि कुठून आली. तेव्हा राजकुमारने सौम्याला विचारले, तू इथे एकटी का राहतेस? तू कोण आहेस? सौम्याने आराधनाने सांगितलेलीच कहाणी सांगितली. ती म्हणाली, मी माझ्या पित्यांसोबत राहत होते. माझ्या आईचा मृत्यू झाला आहे आणि माझे वडील लाकूड तोड्या होते. काही काळापूर्वी त्यांचंही निधन झाले. आता या जगात माझा कोणी नाही, म्हणून मी इथे एकटी राहते. तिने हे सांगितले नाही की माझी एक बहीण आहे. राजकुमार अनिरुद्ध सौम्याच्या साधेपणा आणि सौंदर्याने फार प्रभावित झाला. त्याने तिला लगेच लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सौम्या थोडी संकोचली, पण शेवटी ती तयार झाली. राजकुमाराने तिला आपल्यासोबत घोड्यावर बसवले. सौम्याने पांढऱ्या फुलांची गाठोडे उचलली आणि रस्त्यात एक एक करून फुले टाकत जाऊ लागली. तिकडं दुसऱ्या बाजूला तिची छोटी बहीण आराधना झाडीमागे लपून हे सर्व पाहत होती. जसे राजकुमार आणि सौम्या महालाकडे गेले तशी आराधना त्या फुलांचा मागोवा घेत चालू लागली. महालात पोहोचल्यावर राजकुमारने आपल्या मातापित्यांना सौम्याचे परिचय करून दिले. त्यांनी सांगितले की तो त्या मुलीवर प्रेम करतो आणि तिच्याशी विवाह करू इच्छितो. राजकुमाराची आधीच एक पत्नी होती आणि तिची सासूही तेथे राहत होती. त्या दोघी हे ऐकून फार नाराज झाल्या, पण त्या जाणत होत्या की राजकुमाराने जो निर्णय घेतला आहे तो बदलणे फार कठीण आहे. पहिल्या पत्नीने बनावट आनंद दाखवत म्हटले, ही तर फार चांगली गोष्ट आहे. आम्ही दोघी सौत नसून बहिणी बनून राहू. मित्रांनो, तिकडं आराधना पांढऱ्या फुलांचा मागोवा घेत नगरात पोचली होती. तिने पाहिले की नगरात चारही बाजूंना उत्सवाचे वातावरण आहे. रस्त्यात एक वृद्ध माईचे घर पडले. तिने एका वृद्ध स्त्रीला विचारले, आई, इथे इतकी रौनक का आहे? तेव्हा वृद्ध स्त्रीने सांगितले, राजकुमाराने जंगलातून एक सुंदर मुलगी आपल्यासोबत आणली आहे आणि आता तिच्याशी लग्न करत आहे, म्हणून पूर्ण नगरात आनंदाचे वातावरण आहे. आराधनाकडे राहण्याची जागा नव्हती आणि कामही नव्हते. तिने त्या वृद्ध स्त्रीला पाहिले जी हळूहळू महालाकडे चालली होती. आराधनाने तिला म्हटले, आई, तुम्ही मला इथे काही काम मिळवून देऊ शकाल का? मी गावातून आले आहे. माझ्या आईवडील आता नाहीत आणि माझ्याकडे राहण्याची जागाही नाही. मित्रांनो, ती वृद्ध स्त्री जिला लोक प्रेमाने माई म्हणतात, आराधनाला पाहून भावूक झाली. ती म्हणाली, बेटा, तुला पाहून मला माझ्या मुलीची आठवण येते. ती काही दिवसांपूर्वी आजाराने गेली. तू इच्छित असशील तर माझ्या घरी मुली बनून राहू शकतेस. मित्रांनो, आराधनाने डोके झुकून म्हटले, आई, मी तुमची बोलणे मान्य करते, पण मी काम करू इच्छिते. तुम्ही मला महालात काही काम मिळवून देऊ शकाल का? माईने उत्तर दिले, महालात सध्या खूप काम आहे. मी तुला तेथे घेऊन जाते. तुला तेथे काम नक्की मिळेल. मित्रांनो, ती वृद्ध माई आराधनाला घेऊन महालात पोचली. रस्त्यात महालाची भव्यता पाहून आराधना विचार करत होती की ती आपल्या बहिणीला लवकरच शोधून काढेल. महालात पोचतात त्यांची भेट राजकुमार अनिरुद्धच्या पहिल्या पत्नी मायाशी झाली. माईने मायाला प्रणाम केला आणि म्हटले, राणीजी, ही माझी मुलगी आहे. हिचे मातापिता या जगात नाहीत. मी आपल्याला विनंती करते की हिला महालात दासी म्हणून ठेवा. ही फार मेहनती मुलगी आहे. मित्रांनो, मायाजी आपल्या सौंदर्याच्या घमंडीसाठी प्रसिद्ध होती. तिने आराधनाला लक्षपूर्वक पाहिले आणि म्हटले, ठीक आहे, हिला महालात काम मिळेल. मी हिला माझ्या खोलीत ठेवेन, माझी दासी बनवून. मायाने आराधनाला आपल्या खोलीत बोलावले आणि म्हटले, आजपासून तू माझी दासी आहेस. तू इतक्या दूर आपल्या गावाहून इथे काम करण्यासाठी आली आहेस. याचा अर्थ तुला पैशाची गरज आहे. जर तू माझी खास नोकरानी बनून राहिलीस आणि माझी प्रत्येक बोलणे मानलीस तर मी तुला खूप दौलत देईन. पण हो, लक्षात ठेव, इतर दासियांपासून सावध राहून माझ्यासाठी तुला काही कामे करावी लागतील. त्या सर्व मला मत्सर करतात आणि माझ्यासोबत येत नाही. मित्रांनो, आराधना जी आधीच मायाची मनशा समजली होती, ती लगेच म्हणाली, राणीजी, मी आपली प्रत्येक बोलणे मानेन आणि आपली सेवा पूर्ण इमानदारीने करेन. मित्रांनो, माया हसून म्हणाली, अजून तर मी राणी झाले नाही. जेव्हा राजकुमार राजा होईल तेव्हा मी राणी होईल. आराधनाने म्हटले,
तुम्ही चिंता करू नका बहिणी, ईश्वराने इच्छिले तर तुम्ही लवकरच राणी व्हाल. मित्रांनो, थोड्या वेळानंतर माया आराधनाला घेऊन मोठ्या राणी सौम्याच्या खोलीत गेली. ती म्हणाली, ही मुलगी आता तुमची दासी आहे. कोणतेही काम असेल तर हिच्याकडून करवून घ्या. मित्रांनो, सौम्याजी आपल्या बहिणीला पाहून एकदम हैराण झाली होती. ती तिच्याशी मिठी मारली, पण ती समजली की आराधनाने जाणून बुजून आपले परिचय लपवले आहेत. माया म्हणाली, महालात मला खूप काम आहे, मी ते पाहायला जाते. जशी माया खोलीत गेली तशी दोन्ही बहिणी एकमेकांना मिठी मारून रडल्या. छोट्या बहिणीने सौम्याला सांगितले नाही की ती मायासाठी तिची दासी बनून काम करत आहे. ती म्हणाली, बहीण, मी तुमच्यासोबत आहे, आता सर्व ठीक होईल. मित्रांनो, 2 दिवसानंतर राजकुमार अनिरुद्ध आणि सौम्याचे लग्न धूमधामात झाले. पूर्ण महालात आनंदाचे वातावरण होते. पण माया या लग्नाने खुश नव्हती. तिने आपल्या बनावट हास्यामागे आपले खरे हेतू लपवले होते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, धैर्य आणि समजूतदारपणा ही सर्वात मोठी ताकद असते. जो व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही विवेक आणि धैर्य राखतो तो अंतिमतः विजयी होतो. छोटी बहीण आराधनाने आपल्या सुज्ञपणा आणि शांततेने केवळ आपल्या बहिणीची मदत करण्याचा मार्ग तयार केला नाही, तर मायाच्या साजेशी समजून घेण्याची संधीही शोधली. महालातील शांत आणि भव्य जीवनात हलचल तेव्हा सुरू झाली जेव्हा तिची मोठी बहीण गर्भवती झाली. ही बातमी पूर्ण महालात पसरली. राजा राणी आणि राजकुमार अनिरुद्ध सर्वजण आनंदी होते. प्रत्येकजण सौम्याची काळजी घेत होतं. पण राजकुमाराच्या पहिल्या पत्नी मायासाठी ही बातमी असहनीय होती. ती आतापर्यंत राजकुमाराला कोणतीही संतान देऊ शकली नव्हती आणि ही गोष्ट तिला आतून जाळत होती. मायाने विचार केला की जर सौम्याचे मूल जन्माला आले तर तिचे महत्त्व महालात आणखी वाढेल. ही गोष्ट माया सहन करू शकली नव्हती. तिने लगेच आपली चाल खेळण्याचा निर्णय घेतला. इकडे छोटी बहीण आराधना, जी मायाची नोकराणी म्हणून काम करत होती, ती मायाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होती. ती जाणत होती की माया काहीतरी मोठा षडयंत्र रचत आहे, पण तिच्याकडे ते थांबवण्याचा कोणताही ठोस मार्ग नव्हता. आराधनाने एके दिवशी आपल्या बहिणी सौम्याला म्हटले, दीदी, आपण या महालाला सोडून कुठेतरी दूर जाऊया. मला मायाच्या मनावर विश्वास नाही. ती तुमच्यावर फार मत्सर करते आणि तुमच्या विरुद्ध काही साजिश करू शकते. जेव्हा तिची मोठी बहीण सौम्या म्हणाली, बहीण, मी हा महाल सोडू शकत नाही. राजकुमारावर मी फार प्रेम करते आणि हा माझा घर आहे. तूच म्हणाली होतीस की आपले नाते लपवून ठेवा. जर आपण हे सत्य सांगितले तर सर्वजण आपल्याला षडयंत्रकर्ती समजतील. मी इथून कुठेही जाणार नाही. छोट्या बहिणीने समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मोठ्या बहिणीने स्पष्ट नकार दिला. काही दिवसानंतर जेव्हा सौम्याला मूल होण्याची वेळ आली तेव्हा तिने आराधनाला बोलावले आणि एका थैलीत सोन्याचे शिक्के भरून दिले आणि म्हणाली, हे सिक्के तुझ्यासाठीच आहे. जसे मूल जन्माला येईल तसे त्याला मारून त्याच्या जागी मांजराचे पिल्लू ठेव. असे केल्याने तुझी गरिबी दूर होईल आणि मी नेहमी तुझ्यासोबत असेन. मित्रांनो, आराधनाने हसत हसत म्हटले, राणीजी, हे काम तर माझ्यासाठी फार सोपे आहे. जेव्हा मूल जन्माला आले तेव्हा दाईने ते सौम्यापासून उचलले आणि आराधनाला दिले. आराधनाने लगेच मूल कपड्यात लपेटले आणि लपत लपत महालाच्या मागील भागातून बाहेर निघाली. ती सरळ त्या वृद्ध माईच्या झोपडीवर पोचली. ती म्हणाली, आई, हे मूल माझ्या मोठ्या बहिणीचे आहे. याला कोणालाही दाखवू नका. तुम्ही याला बकरीचे दूध पाजून पाला. मी संध्याकाळपर्यंत यासाठी सामान घेऊन येईल. वृद्ध माई, जी आराधनावर पूर्ण विश्वास ठेवत होती, तिने कोणताही प्रश्न न विचारता मुलाची काळजी घ्यायला सुरुवात केली. आराधना जेव्हा महालात परतली तेव्हा तिने पाहिले की तेथे हलकल्लोळ माजला होता. दाईने सर्वांना सांगितले होते की सौम्याने माणसाच्या जागी मांजराचे पिल्लू जन्म दिले आहेत. महालातील लोक हैराण आणि फार दुःखी होते. सौम्या, जी आधीच फार कमकुवत होती, ती आपली सफाई देण्याचा प्रयत्न करत होती, पण कोणालाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. आराधनाने पुन्हा सौम्याला म्हटले, दीदी, चला माझ्यासोबत. आपण या महालाला सोडून आपली वेगळी दुनिया बनवूया.
ही जागा तुमच्यासाठी सुरक्षित नाही. पण मोठ्या बहिणीने नकार दिला. ती म्हणाली, मी राजकुमाराला सोडून कुठेही जाणार नाही. मी त्यांच्यावर फार प्रेम करते. आराधना रडत रडत महालाबाहेर निघाली आणि सरळ वृद्ध माईकडे पोहोचली. तिने माईला सारा किस्सा सांगितला. माईने आराधनाला समजावले, बेटा, आता जे होणार होते ते झाले. ईश्वराने इच्छिले तर सर्व ठीक होईल. आपण दोघी मिळून या मुलाला पालू आणि मोठे करू. योग्य वेळ आल्यावर सत्य सर्वांसमोर येईल. मित्रांनो, काही काळानंतर राजाची तब्येत बिघडली. त्यांची स्थिती हळूहळू बिघडत गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. आता राजकुमार अनिरुद्धला राजाचा मुकुट घालण्यात आला आणि संपूर्ण राज्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. राजकुमाराने आपल्या दोन्ही राण्या माया आणि सौम्यासोबत मिळून राज्यकारभार सांभाळला. काही काळानंतर सौम्या पुन्हा गर्भवती झाली. एकदा पुन्हा महालात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण ही बातमी राजाच्या पहिल्या राणी मायासाठी फार चिंतेची बनली. मायाच्या मनात मत्सर आधीच होता. हे ऐकून तो आणखी वाढला, कारण ती आत्तापर्यंत राजकुमाराला कोणतीही संतान देऊ शकली नव्हती. मायाने आपल्या दासीला, जी सौम्याची छोटी बहीण होती, तिला बोलावले आणि म्हटले, पहा, यावेळी मूल जन्माला आले तर तू त्याच्या जागी कुत्र्याचे पिल्लू ठेव. याच्या बदल्यात मी तुला ढेर सारा सोना देईल. आराधनाने म्हटले, बहिणी, हे काम बरोबर तर नाही. तुमच्याकडेही कोणतीही संतान नाही आणि राजाला उत्तराधिकाराची गरज आहे. तुम्ही अशा प्रकारची साजिश करू नये. तेव्हा माया रागाने म्हणाली, जर तू हे काम करू इच्छित नसशील तर करू नकोस. मी हे पैसे देऊन दुसऱ्याकडून करवून घेईन. आराधनाने लगेच उत्तर दिले, अरे नाही नाही राणीजी, मी तर मजाक करत होते. मी आपली प्रत्येक बोलणे मानी. मित्रांनो, मुलाच्या जन्माची वेळ आली तेव्हा सौम्याला बेहोशीच्या स्थितीत ठेवण्यात आले. आराधनाने मायेच्या षडयंत्रानुसार मूल उचलले आणि त्याच्या जागी कुत्र्याचे पिल्लू ठेवले. पण आराधनाने बोल मारण्याऐवजी ते कपड्यात लपेटले आणि लपत लपत महालाच्या मागील दारातून बाहेर निघाली. ती सरळ वृद्ध माईच्या झोपडीत पोचली आणि मूल त्यांच्या हवाली करत म्हणाली, आई, तुम्ही या मुलालाही सांभाळा. हे माझ्या मोठ्या बहिणीचे दुसरे मूल आहे. याला कोणालाही दाखवू नका. याला बकरीचे दूध पाजून पाला. मी लवकरच परत येऊन याची काळजी घेईन. मित्रांनो, आराधना जेव्हा महालात परतली तेव्हा तिने पाहिले की तेथे हलकल्लोळ माजला होता. दाईने सर्वांना सांगितले होते की मोठ्या राणीने माणसाच्या जागी कुत्र्याचे पिलू जन्म दिले आहे. हे ऐकून लोक फार हैराण झाले. सौम्या, जी अजूनही कमकुवत होती, ती आपली सफाई देण्याचा प्रयत्न करत होती, पण कोणी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता. मायाने आपली साजिश आणखी खोलवर नेली. ती म्हणू लागली, ही राणी माणूसच वाटत नाही. आधी तिने मांजराचे पिल्लू जन्म दिले आणि आता कुत्र्याचे पिल्लू. याला तुरंत कारागृहात टाकले पाहिजे, नाहीतर कोण जाणे पुढे काय करेल. मित्रांनो, राजा अनिरुद्धही या गोष्टीने हैराण झाला होता. त्याने आपल्या मंत्र्याला बोलावले आणि आदेश दिला की आपल्या मोठ्या राणी सौम्याला कारागृहात टाका. मंत्र्याने राजाला समजवण्याचा प्रयत्न केला की कदाचित हे एखाद्या षडयंत्राचा भाग असेल, पण राजाने त्याची बोलणी ऐकली नाही. सौम्याला कारागृहात टाकण्यात आले. या घटनेने मायाला आनंद दिला, कारण आता महालावर पूर्ण अधिकार तिचाच होता. आराधनाने मायाला म्हटले, राणीजी, माझे लग्न होणार आहे. मी आता महालाचे काम सोडून जात आहे. मित्रांनो, मायाला यात कोणतीही आपत्ती नव्हती, कारण महालात नोकरांची कमतरता नव्हती. आराधनाने महाल सोडला आणि वृद्ध माईच्या झोपडीत परतली. आता ती आपल्या घरात सौम्याच्या दोन्ही मुलांची काळजी घेऊ लागली. सौम्याला तिकडे तुरुंगात टाकण्यात आले होते. वेळ गेला. 5 वर्ष हळूहळू सरली. एके दिवशी राजा अनिरुद्ध आपल्या मंत्र्यासोबत जंगलात शिकार करण्यासाठी गेले. ते आपल्या घोड्यांना नदीकिनारी पाणी पाजत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की 2 सुंदर मुले लाकडी घोड्यांसोबत तेथे आली होती. मुले आपल्या लाकडी घोड्यांना पाणी पाजत गाणे गात होती. काठचा घोडा, लोखंडाची लगाम, चल पाणी पी रे माझ्या गुलामा. राजा आणि मंत्री मुले पाहून हैराण झाले. राजाने त्यांना विचारले, अरे मुलांनो, लाकडी घोडेही कधी पाणी पितात का? आणि घोड्यांचाही लगाम कशी असते? मुलांनी हसत हसत उत्तर दिले, जर एक स्त्री कुत्रा आणि मांजराचे पिल्ले जन्म देऊ शकेल तर लाकडी घोडेही पाणी पितात. मित्रांनो, हे ऐकून राजा आणि मंत्री दोघेही सन्न झाले. राजाला प्रथमच असे वाटले की कदाचित सौम्याबरोबर काही षडयंत्र झाले आहे.
ती एखाद्या साजिशीची भाग झाली आहे. म्हणतात की सत्य कधीही पूर्णपणे लपवले जाऊ शकत नाही. वेळेसोबत प्रत्येक खोट्याचा पडदा फाटतो. माणसाने धैर्य आणि विवेकाने योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे. आता राजाच्या मनात प्रश्न उठू लागले. तो जाणून घेऊ इच्छित होता की ही मुले कोण आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे. जंगलात नदीकिनारी 2 निष्पाप मुलांच्या बोलण्याने राजा अनिरुद्धच्या हृदयात प्रश्न निर्माण झाला. त्याने मुलांना विचारले, मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? मुलांनी निष्पापपणे उत्तर दिले, ही गोष्ट आमच्या मौसीने आम्हाला शिकवली आहे. राजाने म्हटले, मग मुलांनो, तुम्ही मला तुमच्या मावशीला भेटवा. मित्रांनो, मुले राजा आणि मंत्र्याला जंगलात एका झोपडीजवळ घेऊन गेली. ही तीच जागा होती जिथे काही वर्षापूर्वी राजा शिकार करताना आला होता आणि सौम्याला आपल्यासोबत महालात घेऊन गेला होता. झोपडीच्या बाहेर राजाने रुद्रमाई आणि आराधनाला पाहिले. त्यांना पाहून तो चकित झाला. त्यांनी म्हटले, मुली, ही मुले कोण आहेत आणि हे सर्व काय प्रकरण आहे? तेव्हा आराधनाने डोके झुकून म्हटले, महाराज, मी तीच मुलगी आहे जिची मोठी बहीण काही काळापूर्वी राणी बनून आपण घेऊन गेला होता. मला आधीच शंका होती की महालात माझ्या बहिणीबरोबर षडयंत्र होईल, कारण आपल्याकडे आधीच एक राणी होती. याच कारणाने मी माझ्या बहिणीला सांगितले होते की आपले नाते लपून ठेवा, पण आता वेळ आली आहे की आपल्याला सत्य सांगावे. तेव्हा आराधनाने सांगितले की आम्ही दोन्ही बहिणी साधारण कुटुंबातील नाहीत. आमचे वडीलही आपल्यासारखे एक राजा होते. एकदा ते जंगलात शिकारासाठी आले होते आणि रस्ता चुकून माझ्या आजोबांकडे जो लाकूड तोड्या होता तेथे पोहोचले. तेथेच त्यांची भेट आमच्या आईशी झाली आणि दोघांनी प्रेमविवाह केला. पण महालातील षडयंत्रकर्त्या लोकांनी केवळ आमच्या आईविरुद्ध साजिश रचली नाही, तर आमच्या वडिलांनाही मारले. आमच्या महालातील एक दासी आम्हाला वाचून या जंगलात घेऊन आली. तेव्हापासून आम्ही इथे दोघी राहत आहोत. जेव्हा मी महालात पाऊल टाकले तेव्हा मला समजले की ज्या प्रकारे माझ्या आईंबरोबर षडयंत्र झाले, आपल्या पहिल्या पत्नी माया माझ्या बहिणी सौम्याविरुद्ध काही साजिश करू शकते. नशिबाने तिने मला आपल्या योजनांमध्ये सामील केले, पण तिला हे माहीत नव्हते की जिची मी मदत करत आहे ती माझीच बहीण आहे. तेव्हा आराधनाने पुढे सांगितले की आपले दोन्ही मुले ज्यांना मांजर आणि कुत्र्याचे पिल्लू म्हणण्यात आले, ते खरे तर आपले हे 2 मुलगे आहेत. मी त्यांना वाचून माईकडे ठेवले आणि इथे येऊन मी त्यांचे पालनपोषण करत आहे. ही दोन्ही मुले आपल्या समोर आहेत. हे ऐकून राजाच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मुलांना मिठी मारली आणि म्हटले, मी माझ्या राणी आणि मुलांबरोबर किती अन्याय केला. आता मी या अन्यायाचा बदला नक्की घेईन. प्रिय मित्रांनो, सत्याला कधीही दाबता येत नाही आणि वेळेसोबत प्रत्येक खोट्याचा पडदा फाटतो आणि न्याय आपले स्थान नक्की मिळवतो. राजाने रागाने म्हटले, मी मायाला कधीही माफ करणार नाही. तिने माझ्या राणी आणि मुलांबरोबर जे केले त्याची शिक्षा मी स्वतः देईन. पण आराधनाने राजाला थांबवत म्हटले, महाराज, माया माझ्या बहिणी सौम्याची अपराधी आहे. शिक्षा देण्याचा अधिकारही तिचाच आहे. आधी माझ्या बहिणीला कारागृहातून मुक्त करा, नंतर त्यांना निर्णय घेऊ द्या की मायाला काय शिक्षा द्यायची. राजाने आराधनाची बोलणे मान्य केली. राजा आपल्या मंत्र्यासोबत मुलांसोबत महालाकडे परतला. सर्वप्रथम त्याने मायाला बेड्या घातल्या आणि सौम्याला कारागृहातून मुक्त केले. राजा कारागृहात सौम्याच्या समोर हात जोडून उभा राहिला. राणी, मला माफ करा. मी सत्य समजू शकलो नाही आणि तुमच्याबरोबर झालेल्या अन्यायाला ओळखू शकलो नाही. मी तुमच्याबरोबर अन्याय केला. आज मी तुम्हाला मुक्त करण्यासाठी आलो आहे. सौम्याने जेव्हा आपल्या मुलांना पाहिले तेव्हा आनंदाने तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण जेव्हा राजाने मायाला त्यांच्यासमोर आणले आणि म्हटले की त्यांनी तिची शिक्षा ठरवावी, तेव्हा सौम्याने गैरश्वास घेत म्हटले, जो काळ मी कारागृहात घालवला तो काळ परत येऊ शकत नाही, पण शिक्षा देऊनही मला समाधान मिळणार नाही. मी मायाला माफ करते. ही माझी नैतिकता आणि ईश्वरावर विश्वास आहे. क्षमा हा सर्वात मोठा धर्म आहे. दंड देण्याने व्यक्तीला समाधान मिळत नाही, पण क्षमा करण्याने तो आपले हृदय हलके नक्के करू शकतो आणि दुसऱ्यांना सत्याचा मार्ग दाखवू शकतो. मित्रांनो, महालात एकदा पुन्हा सत्याची विजय झाला. मंत्र्याने दरबारात सर्वांसमोर सारा सत्य सांगितला. त्याने सांगितले की कसे मायाने राजाची मोठी राणी सौम्या यांच्या मुलांना बदनाम करण्यासाठी आपल्या षडयंत्रात राणीची छोटी बहीण आराधना यांना सामील केले.
पण आराधनाने समजूतदार निष्ठेने सौम्य आणि तिच्या मुलांची रक्षा केली. जेव्हा छोट्या राणी सौम्याला तिची मुले आणि छोटी बहीण आराधना मिळाली तेव्हा ती त्यांना पाहून भावूक झाली. तिने आपल्या मुलांना आणि बहिणीला मिठी मारत म्हटले, मला विश्वास होता की सत्य कधी ना कधी समोर येईल. ईश्वराने मला या दिवसापर्यंत जिवंत ठेवले जेणेकरून मी माझ्या मुलांना पाहू शकेन. राजा अनिरुद्धने सौम्याला म्हटले, राणीजी, आज तुम्हाला अधिकार आहे की मायाला जी शिक्षा द्या. तिने तुमच्याबरोबर जो अन्याय केला त्यासाठी ती दंडित व्हायला हवी. पण सौम्याजी आपल्या स्वभावाने फार दयाळू आणि नेक मनाची होती. तिने मायाला माफ केले आणि म्हटले, गेलेला वेळ परत येऊ शकत नाहीत. हे सर्व माझ्या भाग्यात लिहिले होते. मी हिला कोणतीही शिक्षा देणार नाही. जेव्हा मायाने हे ऐकले तेव्हा ती थरथर कापू लागली. ती रडत रडत सौम्याच्या पायावर पडली आणि म्हणू लागली, बहीण, तुम्ही मला माफ करून माझ्यावर मोठा उपकार केला आहे. मी आता माझ्या पापांचे प्रायश्चित करेन आणि माझ्या जीवनाला चांगले बनवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, या घटनेनंतर पूर्ण महालात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राजाने संपूर्ण राज्यात उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. मंत्री, जो नेहमी इमानदारी आणि सत्यनिष्ठेसाठी ओळखला जायचा, त्याने राज्याच्या समोर एक प्रस्ताव ठेवला. त्याने म्हटले, महाराज, मला आपली साली आराधनासारखी समजूतदार आणि निष्ठावान मुलगी हवी आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण माझे लग्न आराधनाशी करा. राजाने हसत हसत आराधनाकडे पाहिले. आराधनाने लाजत लाजत आपली नजर खाली घातली. राजाने आनंदाने प्रस्ताव स्वीकारला. मित्रांनो, काही दिवसानंतर महालात मंत्री आणि आराधनाचे लग्न मोठ्या धुमधामात झाले. पूर्ण राज्यात लग्नाची चर्चा झाली. लग्नात राजा, राणी, त्यांची मुले आणि महालातील सर्व सदस्य सहभागी झाले. हा आनंदाचा दिवस होता जो दीर्घकाळ आठवला गेला. मित्रांनो, आता आपण बोलूया, कोणी कितीही सगळा आणि विश्वसनीय असो, या 3 गोष्टींमध्ये त्यांचाही कधी विश्वास करू नये. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? चला विस्ताराने आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते. नीतिशास्त्रानुसार जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्यात कोणत्याही व्यक्तीवर तो कितीही सगळा किंवा विश्वासू का असेना पूर्णपणे भरोसा करू नये. ही सावधगिरी केवळ तुम्हाला फसवणुकीपासून वाचवते, तर जीवनात समजूतदारपणा आणि संतुलन राखण्यास मदत करते. चला या 3 गोष्टींना विस्ताराने समजून घेऊया. पहिली गोष्ट, धन आणि संपत्तीची गोष्ट. जेव्हा धन संपत्तीची बोलणी येते तेव्हा कोणावरही अंधविश्वास करणे धोकादायक ठरू शकते. पैसा आणि संपत्ती अनेकदा माणसाचे स्वभाव आणि नातेसंबंध बदलून टाकते. येथे सगळे सोयरेही स्वार्थी होऊ शकतात. धनाचा मोह लोकांना स्वार्थी आणि लालची बनवू शकतो. धनाच्या गोष्टींमध्ये फसवणूक किंवा वाद होण्याची शक्यता वाढते. येथे सगळे सोयरेही संपत्तीच्या लालचात अनैतिक पाऊल उचलू शकतात. जर कोणावर बिनविचार आपल्या संपत्तीचा पूर्ण अधिकार दिला गेला तर शक्य आहे की तो व्यक्ती लालचात येऊन तुमच्याबरोबर काही चुकीचे करेल. धनाच्या गोष्टीमध्ये नेहमी कागदपत्रे, साक्षीदार आणि स्पष्ट नियम बनवावे. आपले आर्थिक नियम विचारपूर्वक घ्या आणि कोणत्याही भावनिकतेपासून दूर राहा. दुसरी गोष्ट, आपल्या जीवनाशी संबंधित गहन रहस्ये किंवा महत्त्वाच्या योजना प्रत्येकासोबत शेअर करणे समजूतदारपणा नाही. तो कितीही जवळचा का असेना, तुमचे गुप्त राज दुसऱ्या लोकांच्या स्वार्थी उद्देशासाठी वापरले जाऊ शकतात. विश्वासू व्यक्ती ही दबाव किंवा परिस्थितीमुळे तुमचे राज उघडे करू शकते. गुप्त माहिती लीक झाल्याने तुम्हाला मोठा नुकसान होऊ शकते. जर तुम्ही आपली महत्त्वाची व्यावसायिक योजना आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर केली आणि त्यांनी ती लीक केली तर तुमच्या मेहनतीवर पाणी पडू शकते. गुप्त राज तोच असतो जो फक्त तुमच्याकडे सुरक्षित असेल. दुसऱ्यावर अवलंबून राहणे तुमची योजना कमकुवत बनू शकते. तिसरी गोष्ट, कठीण वेळेत हर व्यक्ती आपल्या फायद्याबद्दल विचार करतो. यावेळी कोणावर पूर्णपणे अवलंबून राहणे किंवा त्याचा अंधविश्वास करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. संकटाच्या वेळी लोक आपल्या मर्यादा आणि प्राधान्यामुळे तुम्हाला सोडून जाऊ शकतात. तुमचा सर्वात जवळचा व्यक्ती त्यावेळी स्वतःला प्राधान्य देऊ शकतो. अपेक्षा पूर्ण न झाल्याने तुमचे भावनिक संतुलन बिघडू शकते. जर तुम्ही आर्थिक संकटात असाल आणि समजत असाल की तुमचा मित्र तुमची मदत करेल तर शक्य आहे की तो आपल्या जबाबदाऱ्या आणि मर्यादामुळे तसे करू शकणार नाही. संकटाच्या वेळी आपली ताकदी आणि बुद्धीवर विश्वास ठेवा.
दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे तुमच्या अडचणी आणखी वाढू शकते. तर मित्रांनो, तुम्ही समजलाच असेल की या 3 गोष्टीमध्ये नेहमी अंधविश्वास टाळला पाहिजे. नंबर 1, धनसंपत्तीची गोष्ट. नंबर 2, आपली गुप्त रहस्ये आणि योजनांची गोष्ट. नंबर 3, संकट आणि विपत्तीच्या वेळी. हे गरजेचे नाही की प्रत्येक व्यक्ती जाणून बुजून फसवणूक करू इच्छितो, पण परिस्थिती, लालच आणि स्वार्थ त्याला तसे करण्यास भाग पाडू शकतो. या गोष्टीमध्ये सावध राहणे आणि विवेकाने काम घेणे हे जीवनात यश आणि शांतीचे आधार आहे. विश्वास ठेवा, पण सावधगिरीने. आपल्या योजना आणि निर्णयांमध्ये विवेक आणि समजूतदारपणाचा वापर करा, जेणेकरून तुम्ही फसवणुकीपासून वाचाल आणि जीवनात सुरक्षित राहाल. तर मित्रांनो, मी आशा करते की या कथेने तुम्हाला फार महत्त्वाची अमूल्य गोष्ट शिकवली असेल. चला, याला आपल्या जीवनात उतारा आणि भेटूया तुमच्याशी पुढच्या कथेमध्ये एका नवीन चर्चेसह. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण.